बातमीत सत्यता हीच आमची ओळख। शिंदखेड्यातील सलिताबेन अशोकलाल शहा यांचा मृत्यूनंतर देहदान। शहा यांचा देह हिरे मेडिकल कॉलेजला सुपूर्त। शहरातील रतगल्ली येथील रहिवासी सलिताबेन अशोकलाल शहा यांचे 20 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता रतगल्ली शिंदखेडा इथं वयाच्या 81व्या वर्षी निधन झालं। त्यांनी मृत्यूनंतर समाजोपयोगी ठरण्याचा अमूल्य आदर्श ठेवला आहे। त्यांच्या निधनानंतर कुटुंबियांनी त्यांचा पार्थिव शरीर धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात देहदानासाठी सुपूर्त केले। देहदान स्वीकृती कार्यक्रम धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात पार पडला। यावेळी वैद्यकीय अधिष्ठाता विभागातील शरीर रचनाशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर बशीर खान, प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रमोद पाटील, रमेश केदारे, संजय सोनवणे व प्राध्यापक डॉक्टर तसेच शाह कुटुंबातील सदस्य नातेवाईक उपस्थित होते। सलिताबेन यांच्या मृत्यू पश्चात पती, 2 मुलं, 2 मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे। सलिताबेन या शिंदखेडा तालुका एज्युकेशन ट्रस्टचे माजी अध्यक्ष अशोकभाई शहा यांच्या पत्नी व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह प्राध्यापक परेश शहा व प्राध्यापक वज्रेश शहा यांच्या त्या आई होत। संपूर्ण कुटुंबात सामाजिक कार्यात अग्रेसर असून मयत शहा यांची वापी येथील मोठी मुलगी प्रतिभा शाह यांनी वयाच्या 58व्या वर्षी डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्यावर शोध निबंध सादर करून डॉक्टरेट पदवी मिळवली आहे। डॉक्टर शेख यांनी सांगितले की एका देहदानातून भविष्यातील शेकडो डॉक्टर घडतात, त्यामुळे समाजाला आयुष्यभर उपयोगी ठरणारी व्यक्ती मृत्यूनंतरही शाश्वत ठरते। सौ शाह यांच्या कुटुंबियांनी भावना व्यक्त करताना सांगितले की जिवंतपणी समाजोपयोगी कार्य करणं हे त्यांचं ब्रीद होतं। मृत्यूनंतरही समाजाला उपयोग व्हावा अशी त्यांचीच इच्छा होती। आम्ही फक्त त्यांची इच्छापूर्ती केली आहे। या घटनेचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे। विविध सामाजिक संस्थांनी शाह कुटुंबांचं अभिनंदन केलं असून अधिकाधिक लोकांनी अशा उदात्त कार्यासाठी पुढे येऊन समाजासाठी देहदान परंपरा जोपासावी असं आवाहन केले। मुख्य संपादक जतीन बोरसे। आज माझी आई सलिताबेन अशोकलाल शहा यांचं वयाचं 81व्या वर्षी देहावसान झालेलं आहे आणि आम्ही सगळ्या कुटुंबियांनी देहदानाचा निर्णय घेतला आणि हे एक महत्त्वाचं काम आहे। कुठलेही धार्मिक विधी होणार नाहीयेत आणि या निमित्ताने येणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी त्याचा वापर होईल। असं मृत्यूनंतर पण आपला देह कामात यावा हा त्याच्या मागचा साधा भाग आहे आणि यातनं अनेकांना प्रेरणा घेऊन या पद्धतीने देहदान करण्याचा प्रयत्न करावा अशी मी सगळ्यांना आवाहन करतो। अशोकभाई शहांच्या कुटुंबियाशी जो अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाचा गेल्या 3-4 दशकांपासून संबंध आला, त्यामधनं त्या कुटुंबांनी विवेकाचा विचार आपल्या जगण्यामध्ये घेण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केलेला दिसतो आणि त्याचाच प्रचिती आमच्या मावशींच्या आता देहदानाच्या निर्णयामध्ये अशोकभाईंनी आणि परेश आणि सगळ्या कुटुंबियांनी घेतली आहे। याच्याबद्दल त्या सगळ्यांचा बद्दलचा अभिमान वाटतो। पण अशा दुःखद प्रसंगामध्ये विवेकी विचाराने तर्कशुद्ध पद्धतीने निर्णय घेणं, भावनेच्या आहारी न जाता आणि समाजाला उपयोगी पडण्याची भूमिका घेणं हे आदर्शवत आहे आणि अनुकरणीय आहे। त्यामुळे या कुटुंबियांच्या सोबत आम्ही दुःखात सहभागी असताना हा आदर्श आणि याचं अनुकरण समाजातल्या इतरही देखील घटकांनी करावं असं आवाहन करतो आणि देहदान, अवयवदान, रक्तदान या आजच्या काळाची गरज आहे, ती भारतीय आणि जगातल्या सगळ्याच मानवजाती समूहांनी करायला पाहिजे असं आवाहन करतो। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।